नमस्कार. जिवतान रिस्क घेवपाक आणि अपयशाक भीन काय हे आम्ही सगळं ऐकून झाल्यात. पण हे साधे वाक्य नहो, हे डेन्झेल वॉशिंग्टनाचं एक बोल्लादीक जिवीत सूत्र जावन आसा. तर आज आम्ही ते मुखार पडात म्हणून वळखतात त्या तत्वाची खोलाई समजून घेऊया. ल्हानपणार थावन आमकां कितें शिकवयलम न्हय, सोदांश एक प्लॅन बी धवर. कितेंय झाल्यार पाठीम पडपाक एक आधार जाय, एक सेफ्टी नेट. पण डेन्झेल वॉशिंग्टन हाच्यार एकदम वेगळो विचार मांडटा. तो म्हणटा पाठीम पडोप न्हय, मुखार पडोप. आयकोपाक हे थोडं विचित्र लागता न्हय, पण ह्या सोप्या उतरा फाटल्यान खरेच एकदम खोल जिविताचो अर्थ आसा. ताचो विचार कितें येतो. पट्टीम पडोप म्हणल्यार जोईम थंय सुरू केलेलम थोयमच परत पावप. एकदम पट्टीम. पण मुखार पडोप हाचो अर्थ जावन आसा पडून लेजीट फुडें सरप. दिसपाक दिसता की एक अडचण आयली, पण खरो म्हणल्यार फुडली वट दिसून लागता. तो अनुभव, ती चूक फुडें कितें करचें हे शिकवता. पण उप्पेश आपणोवचप म्हळ्यार नेमकी कितें? यश मेळोवपाक उप्पेश खरेंच इतलें गरजेचें कित्याका? चलात, आतां आमी हेमूच पळोवया उप्पेश कशी यशाची पहिली पावंडी जाता ते. रेजी जॅक्सनाचं नाव ऐकुलाम. ताला मिस्टर ऑक्टोबर म्हणतात. कित्याक? ताच्या वडल्या होमरन्सांगा लागून. ताचं यश ते सगळ्यांना दिसता. पण एक गोष्ट आसा ज्याचेर चोडसे लोक नदर मारिनात, आणि ती म्हणल्यार ताचं अपयश. 2016 हो अंकडो पळयात. इतले पावटी तो आपल्या करिअरात स्ट्रायक आउट झालो. इतिहासात सगळ्यान परस चड. आणि तरी लोक त्याला एक जोैतिवंत म्हणूनच उगडास दवरता. हे कितें दाखवता की अपयश वाटेचो अंत न्हय, पण यशाची एक एकदम महत्वाची पानवडी. आणि ही गोष्ट फकत खेळत नाही. आणीक एक उदाहरण घेऊया. थॉमस एडिसन. लाईट बल्ब शोधून काढण्याआधी 1000 पावटी अपयश अनुभवलेन त्याने. 1000. पण तो केदात निराश झालो न, कारण ताचो नजर, ताची दिष्ट वेगळीच असली. ताच्या डोळ्यांनी तो 1000 पापटी हारलो ना, म्हणल्यार त्याने 1000 अशो वाटो सोदून काढल्यो ज्यो काम करिनातल्यो. दर एक अपयश, दर एक चूक ताका जोईताचे एक पावंड्या लागीं व्हरताली, आणि मागीर 1001व्या प्रयत्नात तो जोईतवंत झालो. आणि डेन्झेल वॉशिंग्टनाच्या जिविताचीच एक गोष्ट ऐकल्यार, एका वेळा एका ब्रॉडवे थिएटरात त्याला अपयश मिळलें. ओके, पण तो थंबलो नाय. 30 वर्षां उपरांत तोच मंचर, तोच जाग्यार तो यशाचो अनुभव घेता. हाचो अर्थ कितें? अपयश वेळाचो अंत नोहे, पण एक नवी सुरवात. आणि डेन्झेलचं हे वाक्य मला दिसता सगळं सारखं सांगते. जर तुम अपयशी जायनाय तर तुम प्रयत्नच करिनाय. म्हणूनल्यार कितें? अपयशक भिवप म्हणल्यार प्रयत्न करपाकूच भिवप. आणि प्रयत्न करिनासतना यश मेळप कसं? न्हय, अशक्य. ठीक आसा तर, अपयशा भियाचे न्हय मानलें. पण फुडें कितें? सपनां तर सगळ्यांची असतात. पण तांकां खोरं करून कितें करचें? आतां आमी ह्याच विशयावर उलोवया. सपनां थावन कृती मेरेन कशें पावचें हाचेर नदर मारूया. डेन्झेल हाचेर एकदम महत्वाचो संदेश दिता. तो म्हणटा, ध्येय विन स्वप्नाम. ती स्वप्नाम नोही, ती फकत इच्छा. आणि इच्छा केदनाच खऱ्या जायनात. स्वप्नानं एक योजना जाय, एक रस्तो जाय. ध्येय म्हणल्यार गोल्स, ती स्वप्नां पूर्ण करपाचो रस्तो दाखवतात. आणि डेन्झेलाची ही मुळणी कितली सोबीत आसा पळयात. नवयाच्या दुकानान चोड वेळ रावतलो तर केदना ना तरी तुजो केस कापतोच पडटलो. हाजो अर्थ सोप्पो. जोयम संधी आसा थंय आसोंक जाय, थंयच रावंक जाय. सातत्यान प्रयत्न करीत रावल्यार एक दीस येतलोच. हे विचार डेन्झेलच्या जिविताची एक घडणी ऐकून सारखी. जेव्हा तो 20 वर्षांचो असलो, ताचो GPA ऐका फक्त 1.8. तो एकदम दिशाहीन असलो, पुढे किम करचें कळो नासलीम. पण एक दीस त्याच्या आयुच्या ब्युटी शॉपांत एक जाणटी बाई आली, आणि तिने ताका पवलून एक भविष्यवाणी केली. ती म्हणाली, भुरग्या, तुम संसारभर भोंवतलो आणि लाखांनी लोकांकडे उलोयतलो. ऐका ती उतरम तिच्या लागून गेली. ती भविष्यवाणी ताची दिशा झाली. आणि आज आम्ही पुलेटात की ती कितले खरे झाला ते. चोलत, यश मिळेलम, पण उपरांत कितें? खोरे समाधान, खोरे संतोष स्वताच्या जोयतापरोस वयर आसता. आतां आमी पळयोवं की आपले लागून जेम आसा ते दुसऱ्यांक दिवपान जिवताचो खरो हेतू कसो मिळता.
आणि हंगा डेन्झल एक सगळ्यात महत्वाचो प्रश्न उपस्थित करता आपले लागीम जे असा तेंचो वापर कसो करचो म्हणल्यार आपले गुणांचो जाणवायचो वा संपटाचो वापर कसो जातलो. आणि डेन्झल स्पष्ट करता दिवोप म्हणल्यार फकत पैशे दिवोप नाही, तो आपलो वेळ, आपलो मोग, आपली काळजी वा आपली जाणवाय असू येता. दुसऱ्यांचें जिवीत बोरेम करपाक दोरेक्या लागीम दिवपाक कितें ना कितें तरी असता. आणि आतां डेन्झेलच्या उलोवपांतली एक निमणी चितावणी, एक असो विचार जो खरेच हलवून सोडतलो आणि जिविताच्या हेतूविशयी परत विचार करपाक लायतो. डेन्झेल एक प्रश्न विचारता जो आयकोपाक विचित्र लागता. मरणाच्या वेळार एका मनुसाच्या बिसाण्यार कितले भूत असतले? कितले? ही एक विचित्र कल्पना न्हय, पण हे भूत कोण? हे भूत म्हणलेर ते सगळे विचार ज्यांच्यार कधीच काम झाले ना, ती कला जी केदाच वापरली ना, ती क्षमता जी बाहेर काढली ना, म्हणलेर ते सगळे अपूर्ण स्वप्नांचे आत्मे. आणि ते भूत डेन्झेल म्हणटा रागार असतात. ते म्हणटात आमी तुज्या लागीं आयल्यो कारण फकत तूं आमकां जिवेम करूंक शकताले, पण आतां आमकां तुजे सांगता मरून पडटले. ही कल्पना कितलेम बल्लादीक आसा न्हय? ती आमकां सांगता की आपली क्षमता वापरप कितलेम गरजेचें. आनी निमनो प्रश्न हो उरता, आपली स्वप्न आपले सांगता मरून देवचें. देखून निमनो डेन्झलाचो संदेश एकदम सोपो पण तितलूच भुलादीक. रिस्क घेवंक जाय, अपेक्षाक आपणावतोंक जाय, आपले लागीं जेम आसा ते दुसऱ्यांक दिवंक जाय आणि सगळ्यात म्हत्वाचें केद नाच पाटीम पडचें न्हय. सदांच मुखार पडात.